अभ्यास पत्रिका क्रमांक 7 म्हणजेच काव्यशास्त्र किंवा साहित्यशास्त्र या अभ्यास पत्रिकेतली सुरुवातीची 2 प्रकरणं आपण पाहिलेली आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण काव्य लक्षण हेही आपण पाहिलेलं आहे. दुसरं प्रकरण काव्य प्रयोजन हेही आपण पाहिलेलं आहे. आता याच अभ्यासपत्रिकेतलं तिसरं प्रकरण आपण पाहणार आहोत. ते म्हणजे काव्य कारण. पहिलं प्रकरण आहे काव्य लक्षण, म्हणजे काव्याची लक्षणं काय, काव्य कशाला म्हणायचं. दुसरं प्रकरण आहे ते काव्य प्रयोजन. प्रयोजन म्हणजे हेतू, उद्देश, उद्दिष्ट. काव्याची निर्मिती कोणत्या उद्देशानं होते. आणि तिसरं प्रकरण आहे ते काव्य कारण, म्हणजे काव्याची निर्मिती कोणत्या कारणानं होते. ही तिन्ही प्रकरणं निरनिराळी आहेत. लक्षण निराळं, प्रयोजन निराळं आणि कारण निराळं. व्यवहारात सुद्धा हे तिन्ही शब्द आपण निरनिराळ्या अर्थानं वापरतो. उदाहरणार्थ, एखाद्या आजाराची लक्षणं कुठली, त्याला बाबा कोरोना झाला. कोरोना झाला म्हणजे कुठली लक्षणं त्याच्यात जाणवायला आली. त्याला थंडी वाजायला लागली, त्याला ताप आला, त्याला खोकला आला, त्याला सर्दी आली, सर्दी व्हायला लागली आणि ते काही थांबेना. म्हणजे जी काही त्याच्यात लक्षणं दिसायला लागली ती लक्षणं म्हणजे त्याला कोरोना झाला. ह्या लक्षणानं. प्रयोजन, कुठल्या प्रयोजनानं कोरोना होण्याची हेतू काय. साधा हेतू, कोरोना झालेल्या माणसाच्या संपर्कात गेला म्हणजे हेतू, प्रयोजन. किंवा इथं प्रयोजन कोरोनाच्या संदर्भात आपल्याला म्हणता येणार नाही, पण कारण मात्र म्हणता येईल. कुठल्या कारणानं त्याला कोरोना झाला, तर तो कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात गेला, त्यामुळं त्याला कोरोना झाला. अन्यथा त्याला कोरोना झाला नसता. म्हणजेच लक्षण वेगळं असतं, प्रयोजन वेगळं असतं आणि कारण वेगळं असतं. प्रयोजनात हेतू दिसतो. हेतू म्हणजेच उद्देश. आता आजाराला उद्देश नसतो, पण एखादी कृती करण्याला मात्र उद्देश असतो. काव्य ही कृती आहे, त्यामुळं तिच्या पाठीमागं आहे तो उद्देश आहे, म्हणून काव्याचं प्रयोजन आहे. काव्य कारण, काव्य कोणत्या कारणामुळे निर्माण होतं हे इथं आपल्याला बघायचंय. आणि या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्यानं साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि स्वरूप याकडे लक्ष द्यायचंय. दुसरी गोष्ट, काव्य निर्मितीची कारणं कोणती हे बघायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काव्य निर्मितीचं कारण प्रतिभा हे आहे. आणि त्यासाठी प्रतिभेच्या निरनिराळ्या साहित्य तज्ज्ञांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत, त्या निरनिराळ्या साहित्य तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या आपल्याला बघायच्यात.
प्रतिभेला आवश्यक असणाऱ्या वैशिष्ट्यांचा तपशीलवार फरक आपल्याला बघायचा आहे. प्रतिभेला आवश्यक असणाऱ्या मुख्य आणि गौण कारणांचे जे काही फरक आहे ते फरक सुद्धा आपल्याला बघायचे. पुन्हा प्रतिभा ही वेडाची बहीण आहे हा एक इटालियन संशोधक लोम्ब्रोसो याचा विचार आहे, तो आपल्याला बघायचा आहे. आणि काव्य निर्मितीत प्रतिभा हीच कशी मुख्य शक्ती आहे याचा विचार आपल्याला करायचा. थोडक्यात जगातले जे काही सर्व व्यवहार आहेत, हे जगातले सर्व व्यवहार कोणत्या तरी कार्यकारण भावानं संपन्न होतात. म्हणजेच कोणत्याही कार्यामागं काहीतरी कारण असतंच. काव्याची निर्मिती होत असताना काही कारण निश्चितपणे त्याच्या पाठीमागं असतात. कवी हा शब्दसृष्टीचा ईश्वर असतो. म्हणजे कवीच्या तोंडून, कवीच्या मुखातून जे काही शब्द निघत असतात, हे शब्द लक्षणीय आणि वाचनीय, रंजक अशा प्रकारचे शब्द हे निघत असतात. साहजिकच कवीची उक्ती ही सामान्य माणसाच्या बोलण्यापेक्षा किंवा सामान्य माणसाच्या उक्तीपेक्षा निराळी असते. कवीच्या शब्दातून वाचकांना हलवून किंवा हेलावून सोडण्याची किमया ही घडत असते. आणि याविषयीचा विचार म्हणजे काव्याची कारणं कोणती याचा शोध घेणं होय. काव्य निर्माण होण्यासाठी कोणत्या तरी गोष्टी कारणीभूत होतात याविषयीचं स्पष्टीकरण संस्कृत साहित्यशास्त्रात सविस्तरपणे आलेलं आहे. आणि हेच आपल्याला प्रामुख्यानं बघायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिभा ही जी काही एक अतींद्रिय शक्ती आहे, ही अतींद्रिय शक्ती या काव्य निर्मितीच्या मुळाशी कारणीभूत असते. ही प्रतिभा शक्ती ही ईश्वरी शक्ती असते. आणि ही ईश्वरी शक्ती कशी निर्माण झालेली असते, तिचं आपल्याला काही कारण सापडू शकत नाही. फक्त ती सगळ्यांच्याकडे नसते, ती विरलत्वानं प्राप्त झालेली असते. आणि म्हणूनच तिला ईश्वरी शक्ती असं म्हणायचं. काव्य निर्मितीच्या पाठीमागं कवीची प्रतिभा ही मुख्य शक्ती असते आणि तिला मदत करणाऱ्या इतर शक्ती असतात. म्हणजे मुख्य शक्ती ही प्रतिभा शक्ती आणि मदत करणाऱ्या अन्य शक्ती. याबद्दल वेगवेगळ्या अभ्यासकांनी आपली मतं मांडलेली आहेत. यात दंडी, वामन, मम्मट, हेमचंद्र, रुद्रट, अभिनवगुप्त या संस्कृत साहित्य अभ्यासकांनी प्रतिभा, व्युत्पत्ती, अभ्यास, बहुश्रुतता, स्मृती दृढता, निपुणता, अध्ययन, स्वास्थ्य आणि भक्ती ही काव्यकारण सांगितलेली आहेत. यापैकी प्रतिभा, व्युत्पत्ती आणि अभ्यास ही 3 जनक कारणे मानली जातात व इतर गौण स्वरूपाची मानली जातात. दंडी यांनी प्रतिभा, मम्मट यांनी शक्ती, निपुणता, अभ्यास, हेमचंद्र यांनी प्रतिभा व अभ्यास, चंद्रशेखर यांनी प्रतिभा, अभ्यास, स्मृती दृढता, बहुश्रुतता म्हणजे कौशल्य, स्वास्थ्य आणि भक्ती यांचा उल्लेख केलेला आहे.
प्रतिभा ही श्रेष्ठ व आवश्यक अशी काव्यशक्ती आहे आणि इतर प्रतिभेला परस्पर पूरक अशा शक्ती आहे, असा निष्कर्ष हा काढता येतो. प्रतिभेच्या संदर्भातील वेगवेगळ्या व्याख्यांचा विचार सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. पण पहिल्यांदा प्रतिभा म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला विचार करणं क्रमप्राप्त हे आहे. तर प्रतिभा शक्ती म्हणजे काय? प्रतिभा शक्ती म्हणजे काव्यनिर्मितीच्या कारणामध्ये प्रतिभा शक्ती हीच मुख्य शक्ती आहे. आणि कविता हा जो काव्य प्रकार आहे, कविता हा काव्य प्रकार ललित साहित्यात येतो. ललित साहित्याचा जो संबंध आहे, हा ललित साहित्याचा संबंध बुद्धीपेक्षा भावनेशीच अधिक असतो. भावनात्मक अनुभूतीचा आविष्कार हे ललित साहित्याचं प्रमुख कार्य आहे. ते ज्या शक्तीनं घडतं ती शक्ती म्हणजे प्रतिभा होय. आणि या शक्तीचं वर्णन करताना रुद्रट म्हणतात की मनाची समाधी लागली असता, म्हणजे बहुधा ते एकाग्र, एकतान किंवा तल्लीन झाले असताना वर्णनीय विषयासंबंधी अनेक प्रकारांनी होणारं समाजाचं जे एक समाज मनाचं किंवा कवीच्या मनाचं विस्फुरण ज्या शक्तीनं होतं आणि ज्यामुळं उचित शब्द हे कवीला सहज आपोआप सुचतात, अशी शक्ती म्हणजे प्रतिभा शक्ती. त्यांच्या मते प्रतिभा ही शक्ती दोन पद्धतीची असते. पहिली प्रतिभा शक्ती सहज असते, ती कवीबरोबर उत्पन्न होते. तर दुसरी शास्त्राच्या अभ्यासानं प्राप्त होणारी असते. एका दंतकथेत कालिदासाला कवित्व शक्ती देवतेकडून प्राप्त झाल्याचं म्हटलेलं आहे. याचा अर्थ तो लहानपणापासून काव्यरचना करीत नव्हता, एवढाच त्याचा अर्थ घेता येतो. मम्मटाच्या मते प्रतिभा शक्ती म्हणजे कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार आहे. ही शक्ती नसेल तर काव्यनिर्मिती होणार नाही. कोणत्याही मानसिक शक्तीचं स्वरूप असं अवर्णनीय असतं. या वर्णनानं प्रतिभा ही कवित्वाच्या मुळाशी असणारी एक आवश्यक शक्ती आहे असा बोध होतो. परंतु एवढ्यानं मात्र विशेष बोध होत नाही. तर अभिनव गुप्त यांनी अपूर्व वस्तू निर्माण करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा असं प्रतिभा शक्तीला म्हटलेलं आहे. वस्तू निर्मितीमध्ये काव्याचं कथानक, व्यक्तिदर्शन, स्वरूप, कल्पना आणि त्या कल्पनेची मांडणी या गोष्टींचा समावेश होतो. या सर्वांच्या मधून कविता सुंदर होईल यात शंका नाही. परंतु हे अपूर्व कसं सुचतं याविषयीचा बोध मात्र होत नाही. दंडी यांनी प्रतिभा शक्ती ही पूर्वजन्मीच्या वासना गुणांवर अवलंबून असणारं ज्ञान आहे असं म्हटलेलं आहे. येथील ज्ञानाचा अर्थ मानसिक शक्ती असा घेतल्यावरच या विधानाचा अर्थ समजतो. यावरून हा गुण जन्मतः माणसाला प्राप्त होतो, प्रयत्नानं नाही.
कवी हे जातीचे असायला पाहिजेत, ते बनवता येत नाहीत. आणि म्हणूनच इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे की पोएट्स आर बॉर्न नॉट मेड. म्हणजे कवी हा जन्मावा लागतो, तो बनवता येत नाही, तो तयार करता येत नाही. ह्या वचनाला निश्चितच दंडीचे जे काही विचारसरणी आहे, पूर्वजन्मीच्या वासना गुणांवर अवलंबून असणारं ज्ञान म्हणजे प्रतिभा, हे जुळतंय, ते आपल्याला इथं दिसतं. म्हणजेच एखाद्या प्रयत्नानं ही शक्ती थोडीफार मिळवता येईल, पण थोडीफार मिळाली म्हणजे सगळं काही प्राप्त झालं असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून हेमचंद्र यांनी असं म्हटलेलं आहे की प्रतिभा म्हणजे नवनवीन उन्मेष धारण करणारी प्रज्ञा. उन्मेष म्हणजे एखाद्या प्रसंगाचं वर्णन करताना त्याला उपयुक्त अशा शब्दार्थांची योजना करताना त्यात नवीनता आणू शकणारी शक्ती म्हणजे प्रतिभा. तर जगन्नाथ पंडित यांच्या मते काव्यरचनेला अनुकूल असे शब्दार्थ योजण्याची उपस्थिती म्हणजे प्रतिभा होय. यात भाषेवरील प्रभुत्व आणि कल्पना प्रभुत्व हे दोन गुण मिळून प्रतिभा तयार होते, असा त्रोटक विचार प्रतिभेच्या अनुषंगानं सुरुवातीला मांडण्यात आलेला आहे. तसा विचार केला तर प्रतिभाशक्ती हा जो भाग आहे, प्रतिभाशक्ती हा भाग अत्यंत व्यापक असा भाग आहे. आपण मुळापासून ह्या साहित्य तज्ज्ञांनी प्रतिभेच्या ज्या काही संस्कृत व्याख्या सांगितलेल्या आहेत, या संस्कृत व्याख्या कशा प्रकारच्या आहेत हे पाहूया. तर पहिल्यांदा दंडीची जी व्याख्या आहे, ही दंडीची व्याख्या अशी आहे, याच्याबद्दल मी आत्ता विवेचन केलेलंच आहे, पण ते मराठीत केलंय. पण मूळ संस्कृत व्याख्या कशा आहेत ह्या मी इथं सांगतोय. दंडीची व्याख्या पूर्ववासना गुणानुबंधी प्रतिभानम. प्रतिभा कशी आहे तर पूर्वजन्मीच्या वासना गुणांवर अवलंबून असणारे ज्ञान म्हणजे प्रतिभा. मम्मटाची व्याख्या आहे शक्ती ही कवित्व बीजरूपा संस्कार विशेष याविना काव्य न प्रसृतम वा उपहसनीयं भवेत. हे मम्मट म्हणतो प्रतिभाशक्ती म्हणजे काय, तर प्रतिभाशक्ती म्हणजे कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार आहे. आणि ही शक्ती नसल्यास काव्य प्रसृत होणार नाही, म्हणजे निर्माण होणार नाही. किंवा जर झालंच तर ते उपहासनीय होईल, हास्यास्पद होईल. म्हणजे चांगल्या प्रकारचं काव्य जर निर्माण व्हायचं असेल तर कवित्व बीजरूपी शक्ती असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय काव्य निर्माण होणार नाही. वाग्भट आणि हेमचंद्र हे याबद्दल म्हणतात की प्रतिभा नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा. प्रतिभा नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा म्हणजे काय? प्रतिभा ही नेहमी नवे नवे उन्मेष, नवे नवे आकार धारण करणारी मनाची शक्ती आहे. जगन्नाथानं असं म्हटलेलं आहे, काव्य घटनानुकूल शब्दार्थो
उपस्थितीही. रसगंगाधर नावाचा त्याचा ग्रंथ आहे, त्यात तो असं म्हणतो की काव्य रचनेस अनुकूल असे शब्दार्थ योजण्याची उपस्थिती म्हणजे प्रतिभा होय. आणि अभिनव गुप्तानं असं म्हटलेलं आहे ते म्हणजे अपूर्व वस्तू निर्माण क्षमा प्रज्ञा प्रतिभा. म्हणजेच अपूर्व अशी वस्तू निर्मिती करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा. अशा प्रकारे संस्कृत साहित्य तज्ञांच्या व्याख्या आहेत. अन्य भाग जो आहे हा अन्य भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया.